निघाले सासुरी भाग दुसरा. आपल्या खोलीत पलंगावर पडलेल्या छायेच्या मनात विचारांचे थैमान माजले होते. एक एक नकाराचे प्रसंग तिच्या मनात रुंजी घालत होते. या न त्या कारणाने तिला मुले नकार देत होती. त्या दिवशी सकाळीच पंचगिरींचा फोन खणाळला. हातातील वर्तमान वृत्त बाजूला सारून फोन उचलून पंचगिरी म्हणाले, "हॅलो, मी पंचगिरी बोलतोय. आपण कोण?" "अरे, मी देवीदास बोलतोय. आज कशी काय आठवण झाली बुवा?" पंचगिरींनी काहीशा आनंदात विचारले. "आपल्या छायासाठी माझ्याकडे एक ठिकाण आहे, सांगू का?" "अरे, असे का विचारतोस हे? सांग ना मग लवकर." "आपल्यासोबत देशपांडे होता. तुला आठवत असेल. त्याचा एकुलता एक मुलगा इंजिनियर असून तो लग्नाचा आहे." "सांगतोस काय? ही तर आनंदाची गोष्ट आहे." "देशपांडे आपला चांगला मित्र होता. त्याचा मुलगाही निश्चित चांगला असणारच. त्याचा पत्ता सांगशील लवकर?" "अरे, शिवाजीनगर जवळील ते गांधीनगर आहे ना, त्या ठिकाणी राहतो." "हो, माहिती आहे मला. तिथे राहतो काय?" "होय, गांधीनगरमध्ये त्याचे घर आहे." "ठीक आहे, मी आत्ताच जातो. शुभस्य शीघ्रम." असे म्हणून पंचगिरींनी फोन ठेवला. घाईघाईने सारा वृत्तांत कुटुंबात सांगून सर्वांना आणि देवाला नमस्कार करून पंचगिरी उत्साहाने बाहेर पडले. गांधीनगरमध्ये त्यांना देशपांडे यांचे घर शोधणे अवघड गेले नाही. योगायोगाने स्वतः देशपांडे यांनी दार उघडले. पाहताक्षणी दोघांनी एकमेकांना ओळखले. दोघांनाही खूप आनंद झाला. "पंचगिरी, तू या शहरात आहेस?" "हो, तू या शहरात आहेस हे थोड्या वेळापूर्वी मला देवीदासाकडून कळले." "अरे देवीदास मला कालच भेटला. आमचे 2च मिनिटे बोलणे झाले." "बरे झाले तू आलास ते. आनंद झाला. किती वर्षांनी भेटतोय आपण." "हो ना, पण मी जरा वेगळ्याच कामासाठी आलोय तुझ्याजवळ." "अरे मग काय ते? बोल पटकन." "अरे माझी मुलगी छाया वर आहे आणि तुझा मुलगा लग्नाचा आहे." पंचगिरींचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच वरच्या मजल्यावर बघत देशपांडे म्हणाले, "नाही रे, 6 महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले." आणि आणि काय?" पंचगिरींनी वेगळ्याच शंकेने देशपांडेंना विचारले. "नशिबाचे भोग दुसरे काय? लग्नाच्या 8व्या दिवशी सूनबाईंने वरती माडीवर वेगळा संसार थाटलाय. तुझी मुलगी सून म्हणून आली असती तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. काल देवीदासला हे सांगणार होतो, पण तो फारच गडबडीत होता. त्याला वाटले असते की माझा मुलगा लग्नाचा आहे म्हणून." देशपांडे निराशेच्या स्वरात म्हणाले. पंचगिरी काही क्षण तिथं बसले आणि देशपांडेचा निरोप घेऊन घरी निघाले. कुणाच्या तरी चाहूल लागली आणि भानावर येत छायेने डोळ्याच्या कडा साफ करीत दाराकडे पाहिले. तसे पाहताना तिला ती एक आशा वाटत होती की कदाचित बाबा होकार घेऊन आले असतील. परंतु दारात बाई आत्याला पाहून मनोमन ती निराश झाली. पण तसे न दाखवत पटकन सावरून बसत म्हणाली, "बाई आत्या, ये ना ग. केव्हा आलीस?" बाई आत्या पलंगावर तिच्याजवळ बसली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिने विचारले, "छाया, हे काय? ते मंगलाष्टक ऐकून अशी निघून का आलीस?" "काही नाही ग आत्या, असंच." छाया म्हणाली, परंतु आवाजातील नैराश्य ती लपवू शकली नाही. "छाये, मी तुझी आत्या आहे म्हटलं. असं छोट्या छोट्या कारणांमुळे नाराज होऊ नये बाळा. प्रत्येकाचा योग असतो, उचित वेळ असते. तो योग जुळून आला. ती वेळ आली ना तर 8 दिवसातच तुझा हनुमून होईल." "आत्या, हे काय ग?" छाया लाजत म्हणाली. "वा, कशी मस्त लाजली ग बाई." "छाया, नाहीतरी आजकाल पाहुणे वगैरे फारच पुढे गेलंय ग." बाई आत्या बोलत असताना खोलीत आलेली अलका म्हणाली, "बाई आत्या, तुमच्या काळातही हे असे पायचे कार्यक्रम होतेच का ग? मामा तुला पाहायला आले होते का?" "अलके, आम्ही दोघांनीही एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं. ते लग्नात, एकमेकांना हार घालताना." "काय सांगतेस आत्या? खरेच की काय?" अलकाने आश्चर्याने विचारले. "आत्या, मग दाखवण्याचा कार्यक्रम?" "शिरा पोहे?" छायेने विचारले. "कशाच्या शिरा आणि पोहे? माझे सासरे एके दिवशी संध्याकाळी 2-3 माणसे घेऊन आपल्या घरी आले. त्यावेळी मी असेन फार तर 8-9 वर्षाची. घरासमोर पडलेल्या मातीच्या
ढिगाऱ्यावर मी मैत्रिणींसोबत खेळत होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायला माझे बाबा म्हणजे तुमचे आजोबा बाहेर आले. तिथे मी खेळते हे पाहून ते म्हणाले, "पाहुणे हो, जिला पाहायला तुम्ही आलात ना, हीच ती आमची बाई." धुळेने माखलेल्या आमच्या आत्याला पाहून काय म्हणाले ते लोक? छायेने विचारले. त्या लोकांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि हसतच आत गेले. मी आपली खेळण्यातच दंग. चहा पाणी घेऊन बोलून ती मंडळी बाहेर आली आणि मला त्याच मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना पाहून एका जणाने विचारले, "काय सुनबाई, केव्हा येणार आपल्या घरी?" आत्या डायरेक्ट घरी? पाण्याचा कार्यक्रम नाही, प्रश्नोत्तरे नाही. कमाल आहे, अलका म्हणाली. आत्या तू काय म्हणालीस ग? छायेने विचारले. मी काय म्हणू? अगं मला तरी ते काय म्हणतात ते माहिती होते. माझे लग्न होणार आहे हेही मला ठाऊक नव्हते. त्यांनी मला तसे म्हणताच मी ताडकन म्हणाली की माझे नाव कांचन आहे. सगळे मला बाई म्हणतात. तुम्ही मला बाईच म्हणा. ते सुनबाई बिनबाई म्हणू नका. मी असे म्हणता सारे मोठ्याने हसत निघून गेले. वाह क्या बात है, मानलं बुवा, अलका म्हणाली. या संवादामुळे छाया बरीच मोकळी झाली. मग आमच्या वंश होत्यात तशा ग. खोलीत असलेली सरस्वती सांगत असताना पाठोपाठ आत आलेल्या छायेचा भाऊ आकाश म्हणाला. धुळीने माखलेल्या ते ऐकून सारे हसत सुटले. आता तुला एक सांगू का? खरे तर छायाताईचे लग्न पूर्वीच झाले असते. आकाशने स्वतःचे वाक्य सहेतूक अर्धवट सोडले. मग काय झाले रे? आत्याने विचारले. गेली एक मांजर आडवी. अलकाकडे पाहून आकाश म्हणाला. आक्या थांब, बघतेस तुला. मला असं बोलतोस? अलका चिडून म्हणाली. अरे थांबा, काय झाले? आत्याने विचारले. वंस काय होणार? जिल्हा परिषदेस नोकरीत असणारा एक मुलगा छायेला पाहायला आला. त्याचे आई वडील गावी राहत असल्यामुळे मुलगा मित्रांसोबत आला होता. पोहे वगैरे झाले. छायेची मुलाखतही झाली. नंतर अलका चहा घेऊन आली आणि तिथंच घोटाळा झाला. घोटाळा झाला? असे झाले तरी काय? कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा असा प्रकार झाला. आकाश पुन्हा हसत म्हणाला. वन्स ती मंडळी आली होती छायाला पाहायला, पण पसंती दिली अलकाला. अगं बाई, हे तर भलतेच झाले की. मग द्यायच्या की बार उडवून? बाई हसत म्हणाली. तशी अलका लाजून म्हणाली. आत्या हे ग काय? जा, मी तुझ्याशी बोलणारच नाही. अहो वंस, अलकीचे वयच असं काय होते हो? शिवाय मोठीला ठेवून लहानीला उजवणे म्हणजे आम्हाला नाही पटले. आम्हीच नकार दिला त्यांना. होकार दिला असता तर ही आपल्या मागची पिढा कायमची गेली असती ना. असे म्हणून आकाश हसतच बाहेर पळाला. माझी पिढा काय? थांब दाखवतेच आता तुला. असे म्हणत आकाशच्या पाठोपाठ अलकाही बाहेर निघाली. आता लागणार यांची मारामारी. सरस्वती म्हणाल्या. थांब मी बघते. असे म्हणत छाया खोलीबाहेर जाताच बाईंनी सरस्वतीला विचारले. काय ग सरस्वती, मागे एक दोन ठिकाणची पसंती आली होती ना छायेसाठी? आली होती हो, पण आपल्या छायेनेच नकार दिला. छायेने नाकारले का? बाईंनी आश्चर्याने विचारले. अहो, वन खात्यात नोकरीस असलेल्या मुलाने छायेला पसंती दिली होती, पण एका दृष्टीने छायेने त्यास नकार दिला. हे चांगलेच झाले. असे का? असा कोणता दोष होता त्या मुलामध्ये? काही कारण कळले का? अहो, मुलगा रंगाने काळाबोर होता. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या वेळी रंगाचे सोडले असते, पण मुलांच्या अंगावर अगदी बुवा आणि कानावर लांब लांब केस होते. आम्हाला कुणालाही तो मुलगा आवडला नव्हता. सरस्वती बोलत असताना बाई हसत हसत म्हणाली. अरे मग काय झाले? बरे झाले. आपल्या छायेला त्या अस्वलाच्या गळ्यात बांधले नाही ते. पण मग पुढे? अहो, त्याला छाया पसंत होती. त्याचे सारखे दिवसातून 2-3 फोन येत होते. आज सांगतो, उद्या सांगतो, 8 दिवसात सांगतो.
असे त्यांना सांगून शेवटी त्याचा पत्ताच कट केला आम्ही. मला आठवते म्हणजे बहुतेक आपले बोलणे झाले होते. एका ठिकाणी बोलाचालीही झाली होती ना. काय झाले त्याचे पुढे मग? हो, ते ठिकाणही खूप छान होते. श्रीमंत होते, मुलगा डॉक्टर होता. देण्या-घेण्याचाही प्रश्न नव्हता. म्हणजे बोलाचालीही झाली. 2-3 दिवसांनी त्यांनी अचानक नकार कळवला हो. का? कुठे माशी शिंकली? बाईने विचारले. वंस बोलाचालीसाठी माझा भाऊ, वहिनी, भाच्या आणि भाची आले होते. बोलाचाली यशस्वी झाली. छायेचे लग्न ठरले या आनंदात ही तरुणाई सिनेमाला गेली. खूप गर्दी होती म्हणून माझी भाची आणि अलका तिकिटे आणायला गेल्या. त्या परत येईपर्यंत माझ्या भाच्या, आकाश आणि छाया गर्दीपासून दूर बोलत उभे असताना काहीतरी विनोद झाला आणि छाया आणि माझ्या भाच्याने एकमेकांना टाळी दिली. योगायोगाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, पसंती दिलेला तो डॉक्टर मुलगाही मित्रांसह तोच सिनेमा पाहायला आला होता. त्याने छायेला तिच्या मामेभावासोबत बोलताना, टाळी देताना, हसताना पाहिले आणि त्याने वेगळाच अर्थ काढून नकार कळवला हो. एका परीने बरे झाले ग बाई. असं संशयी पोरगं गळ्यात पडलं असतं ना, तर लग्नानंतर त्याने काही छायेला सुखी ठेवलं नसतं बरं. बाई आत्या बोलत असताना आत आलेल्या छायेला पाहून बाईने विचारले, छाया तू कविता करायचीस ना ग? छाया काही बोलण्यापूर्वीच सरस्वती म्हणाली, वन्स एका मुलाने नकार दिल्याने छायेने कवितेला सोडचिठ्ठी दिली. कविता आणि होकार नकार यांचा संबंध तो काय? बाईने विचारले. पोलीस असलेला एक मुलगा छायेला पाहायला आला असताना त्याने प्रश्न विचारला की कोणकोणते छंद आहेत. योगायोगाने त्या दिवशी छायेची एक कविता वर्तमानपत्रात छापून आली होती. यांनी ती कविता कौतुकाने मुलाला दाखवली आणि पोराच्या पोलिसी संशय जागा झाला. म्हणजे काय? तसं काय घडलं त्या दिवशी? अगं आत्या, ती कविता थोडीशी शृंगारिक आणि पहिल्या रात्रीचे वर्णन करणारी होती. ती वाचून असे म्हणताना छायेने वाक्य अर्धवट सोडलेले पाहून बाईंनी विचारले, काय म्हणाला तो मुलगा मग? तो तेव्हा काही म्हणाला नाही, पण निरोप घेण्यासाठी फोन केला तेव्हा म्हणाला की मुलगी त्या विषयावर तशी कविता करते याचा अर्थ तिला नक्कीच तसा अनुभव असला पाहिजे. कारण साहित्य हे स्वानुभवावर असते असे म्हणतात. काय बाई, एक एक माणूस आणि अनुभव, विचित्र म्हणावा आहे सर्व. खरे आहे आत्या. अगं एक मुलगा तर बोलता बोलता अचानक रागावून निघून गेला. रागावून निघून गेला? असे काय घडले त्या दिवशी? मला पाहायला एक मुलगा त्याच्या आई वडिलांसह आला होता. प्रश्न विचारताना अचानक म्हणाला की त्याला मुलीसोबत थोडे बोलायचे आहे. मग मी त्या मुलासोबत याच खोलीत आले. थोडे असेच बोलणे झाले. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यामुळे वातावरणातील ताण थोडा कमी होताच तो म्हणाला की तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याची सारी जबाबदारी माझ्यावरच आहे. तुला त्यांचा सांभाळ करावा लागेल, सेवा करावी लागेल त्यांची. वास्तविक पाहता तो मुलगा खरेच चांगला होता खूप स्वभावाने. अगं मग वरातीचे घोडे अडले कुठे? आत्याने विचारले. वन्स त्या मुलाचे आईवडील तसे धडधाकड होते. वयानेही फार वृद्ध किंवा म्हातारे नव्हते. त्यामुळे मुलाने सुरुवातीला तसे सुचवायला नको होते. सरस्वती सांगत असताना छाया म्हणाली, आत्या कशात नि काय न फटक्यात पाय. असे असताना काहीही ठरले नसताना आई वडिलांची प्रकृती ठणठणीत असताना तो तसा म्हणाला ते मला आवडले नाही. आणि मी मागच्या पुढचा विचार न करता पटकन म्हणाले की तुमच्या आईवडिलांची जबाबदारी मी घेईन, पण मग माझ्याही मातापित्यांची जिम्मेदारी तुम्हाला घ्यावी लागेल बघा. वा रे शेरणी, बाई म्हणाली. कशाची शेरणी नि काय वंस? अहो तुमच्या या शेरणीने स्वतःचाच बळी घेतला की. छाया तसे म्हणाली आणि तो मुलगा तणतणत निघून गेला की हो. सरस्वती, अगं आजकालच्या मुलीही मुलांना नकार देऊ लागल्या आहेत. त्यामुळे छायेला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्या पुतणीनेही परवाच एका मुलाला नाकारले. पसंती देण्यापूर्वीच
मुलीशी एकदा बोलायचे असा निरोप मुलाने दिल्यानंतर दोघेही बाहेर भेटले. बोलता बोलता संततीचा विषय निघाला. माझी पुतणी थोडी पुढारलेल्या विचारांची आहे. ती म्हणाली की आपण 5 वर्षे तरी अपत्याचा विचार करू नये. शिवाय मुलगा हो किंवा मुलगी एकच बास. आत्या बरोबर आहे की तिचे? छाया असे म्हणाली. तिच्या या विचारानेच घात झाला ना. त्या मुलाला आणि त्याच्या घरच्या लोकांना एवढी वर्षे थांबायची नव्हती. मंगनी चट ब्यापाट, मुलं झटपट हवे होते. शिवाय एका अपत्यावर थांबायचे नव्हते. बाई सांगत असताना छाया हसत म्हणाली, मग काय त्यांना क्रिकेटची टीम हवी होती की काय आत्या? अगं त्यांना एक मुलगा एक मुलगी असा समतोल साधायचा होता. शिवाय त्यांचे एकत्र कुटुंब होते. माझ्या पुतणीला ते नको होते. हम दो हमारा एक असा सुटसुटीत संसार हवा होता. आत्या तुझी पुतणी कशी आहे ग? खोलीत परत आलेल्या आकाशने विचारले. ती तुला घरनवराही करून घेणार नाही. पाठोपाठ आलेली अलका असे म्हणाले आणि खोलीत हाशा पिकला. अरे ती खरंच खूप सुंदर आहे. शिवाय इंजिनियर आहे. आत्या तिचेही काही खोटं नाही ग, छाया म्हणाली. तसेच म्हणावे लागेल. पण आमच्या दृष्टीने सर्वगुण संपन्न, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा अजून एका मुलाला तिने पसंती दिल्यावर त्यानेही नकार देणे उचित ठरवले. म्हणजे दुसरे स्थळही नापसंत केले की काय ग तिने? आत्या बोलत असताना आकाश अचानक म्हणाला, आत्या मला तर वाटते की तुझ्या पुतणीचे नक्कीच कुणासोबत प्रेम प्रकरण सुरू असणार बाहेर. हे चुप बस, सरस्वतीने आकाशला दराडले. हा दुसरा मुलगाही उच्च शिक्षित, भरपूर पगार असलेला होता. त्याच्या भावी पत्नीने नोकरी करण्यासाठी त्याचा विरोध नव्हता. मात्र पत्नीने अगोदर नवऱ्याच्या करिअरला महत्त्व देऊन मग स्वतःच्या नोकरीस प्राधान्य द्यावे, अशी त्याची इच्छा होती. म्हणजे त्याचे म्हणणे असे की त्याला चांगली ऑफर आली आणि त्याला शहर बदलण्याची वेळ आली तर त्याच्या बायकोने तिची नोकरी सोडावी. नवीन शहरात गेल्यावर तिथे बायकोसाठी नवीन नोकरी शोधता येईल. आकाश म्हणाला, अगदी बरोबर. त्याला पत्नीची नोकरी, पैसा तर हवा होताच, पण तिला किंवा तिच्या नोकरीला प्राधान्य नको. हाच मुद्दा आमच्या बाईसाहेबांना पटला नाही आणि तिथे चक्क स्पष्ट शब्दात नकार दिला. बाई आत्या म्हणाली, बाई आत्या आपल्या ताईलाही मुलांना देत धक्का द्यायला मागे नाहीत गं. आकाश बोलत असताना छाया त्याच्यावर ओरडली, आक्या थांब. का खोटे सांगतोय तो? कोण ग आई? त्या छायाताईला पसंती दिली, परंतु त्याच्या भावाच्या कपाळावर डाग होता म्हणून ताईने त्याला नापसंती दिली. बरोबर केलेस ग छाये. तुम्हाला माझ्या याच पुतणीचा अजून एक वरास नकार कथा ऐकवते. सांग सांग लवकर सांग आत्या. आकाश उतावीळपणे म्हणाला. थांब रे तू. झाले काय तर. काही मंडळी माझ्या पुतणीला पाहायला आली. चहा फराळ झाला. चहा करता येतो का? सिनेमा आवडतो का? क्रिकेट पाहतेस का? नॉनव्हेज करता येते का? पेपर वाचण्याची आवड आहे का? बापरे, प्रश्नपत्रिका तर फारच मोठी होती की. पुढे का कोण जाणे, पण पुतणीने जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारात्मक दिली. त्यामुळे त्यांनी नकार देताना सांगितले की आजच्या युगात शिकलेली मुलगी असूनही काहीच आवडत नाही म्हणजे न पटण्यासारखे आणि काकूबाई असल्यासारखे वागणे असल्यामुळे योग दिसत नाही. वन्स एक अनुभव मात्र हृदयाशी भिडणारा आला. तो का ग? कोणता? एक वकील मुलगा उपवर होता म्हणून हे प्राथमिक बोलणी करायला त्यांच्याकडे गेले. यांनी भेटीचा मनोदय सांगताच त्या गृहस्थांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, त्याचे काय आहे? तुमचे बरोबर आहे. मुलगा उपवर आहे, पण एक फार वाईट घटना घडली आहे. माझा मोठा मुलगा डॉक्टर होता. त्याचे 2 महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. लग्न झाले त्याच रात्री त्याला अचानक भयंकर ताप आला. रात्रीच दवाखान्यात शारीरिक केले. साऱ्या तपासण्या होत्याच. डॉक्टर म्हणाले की ताबडतोब मुंबईला न्यावे लागेल. लगेचच मुंबईला निघालो. तिथे दवाखान्यात
शरीक केले. तापेत चढ उतार असे सुरू असताना 8व्या दिवशी कायमचा निघून गेला हो. बिचारी पोरगी हळद सुकण्यापूर्वीच कुंक कपाळावर जेमतेम बसले न बसले की विधवा झाली हो. आमचा लहाना मुलगा वकील आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नववधूने आजन्म वैधव्याचा टिळा कपाळी लावून का राहावे? ज्या व्यक्तीची पुरेशी ओळखही झाली नाही त्याच्या नावावर बोटांवर मोजता येईल अशा आठवणींवर आयुष्य काढायची शिक्षा का द्यावी? म्हणून त्यानेच त्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. आम्ही सुनेच्या माहेरी चर्चा केली. नंतर सारे मिळून सुनेशी बोललो. हो ना करता करता अखेर ती तयार झाली. सरस्वती म्हणाली. तर ऐकताना डोळे पाणावले. बाई, किती मोठ्या मनाची माणसे म्हणावीत ना. नाहीतर आजपर्यंत मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सुनेला जबाबदार धरून तिच्या अनवित छळ केल्याचीच उदाहरणे आपल्याला ऐकावीत आहेत. तायडे, ते डोळा मारणे प्रकरण सांगू का? आकाशने हसत विचारले. तसे आत्याने विचारले. आत्या, कुणाला डोळा मारलास रे? तू काय करशील ते सांगता येणार नाही. आत्या, अगं मी नाही ग बाई. ऐक तर, एक साहेब आपल्या ताई साहेब बस पाहायला आले. कार्यक्रम पार पडला. काही दिवसांनी त्यांनी चक्क कुरिअरने पत्र पाठवून सांगितले की ते मुलीला पाहायला आल्यापासून ते आपल्या घरी असेपर्यंत जेव्हा जेव्हा त्या मुलाची आणि ताईची नजरानजर झाली त्या प्रत्येक वेळी म्हणे ताईने त्यांना डोळा मारला. चाहे तो मुलगा तुला पसंत नव्हता, त्याला नकार कसा द्यावा म्हणून त्यानेच नकार कळवावा या हेतूने तर तू तसं वागली नाहीस ना? आत्याने विचारले. नाही ग आत्या, तसे काही नव्हते. त्या दिवशी सकाळपासूनच का कोण जाणे पण माझा डोळा सारखा लपलप करीत होता. तो प्रकार का थांबवता येतो? परंतु त्या महाशयांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला आणि नकार दिला. दिला तर दिला. माय फोट. छाया सांगत असताना अलकाचा आवाज आला. बाबा आले बाबा. ते ऐकताच सारी मंडळी दिवाणखान्यास पोहोचली. छाया मात्र खोलीच्या दाराशी येऊन कान बाहेर लावून बसले. दयानंद पंचगिरी दिवाणखान्यातील कोचवर बसले. सर्वांकडे पाहून कुणाची उत्सुकता न ताणता म्हणाले. बाई, सरस्वती, आनंदाची बातमी आहे. होकार घेऊनच आलो आहे. देव पावला रे बाप्पा. बघ सरस्वती, मी म्हणत होतो ना आज दयानंद होकार घेऊनच येणार म्हणून. वंश खरेच तुमच्या पायगुणाने झाले हो सर्वे. हो बाई, सरस्वती म्हणते ते खरं आहे. तू आलीस आणि बघ पसंती आली. बाई, तुला काय सांगू, गेली 4-5 वर्षे ते म्हणतात ना चपला झिजवल्या, उंबरठे झिजवले, खस्ता खाल्ल्या, आकाश पाताळ एक केले, नाकी 9 आले, हे सारे सारे अनुभवले ग. पण शेवटी छाया तू जिंकलीस ग पोरी. लाखात एक असं पोरगा आहे बरं. बरे, पुढील व्यवहार वगैरे बाई म्हणाल्या कसे काय करावे? आज सायंकाळी आपले मध्यस्थी देशपांडे येणार आहे घरी. आधी त्यांच्याशी बोलू. दयानंद, चालत आलेली ही संधी सोडू नको. 5-10 इकडे का तिकडे त्यांचा काही अंदाज नाही? काहीच नाही, पण जुळेल असं वाटतंय. छाया, तुझी काही हरकत नाही ना ग पोरी? बरोबर आहे दयानंद तुझे. मुलीची पसंती महत्त्वाची आहे. काय ग छाया, हे काय ग आत्या? असे म्हणत छाया आत पळाली. मिळाला हो मिळाला. नवरदेवाच्या होकाराला नवरीचाही होकार मिळाला. असे म्हणत आकाश पाठोपाठ अलकाही छायाच्या मागे आत गेली. मध्यस्थी देशपांडेंचा कल कसा आहे? बाई, ते माझे जवळचे मित्र आहेत आणि मुलाच्या शेजारी राहतात. शिवाय लग्न जुळविण्याची कामेही करतात. चालती बोलती विवाह संस्था आहे, दयानंद म्हणाले. अरे मग त्यांची फीजही तशी दांडगी असेल बरं? विचारले का त्यांना स्पष्ट तू? समाजकार्य वगैरे गप्पा असतात. आजकाल लग्न जुळवणे हा बिनभांडवली पण भरपूर उत्पन्न देणारा व्यवसाय होऊन बसला आहे बरं. अरे, अशी अनेक उदाहरणं आहेत. लग्न जुळवण्याच्या नावाखाली 1000-5000 रुपयांना चुना लावून मोकळे होतात लोक. तसं काही नाही बाई. आमच्या देशपांडेंना चहाचीही अपेक्षा नाही. मग लागा तयारीला. वर संशोधन मोहीम संपूर्ण झाली.
दाखवादाखवीच्या कार्यक्रमानंतर आता वराची विक्री. अरे असे पाहतोय काय? बोलाचालीचे म्हणते मी, बाई म्हणाल्या आणि सारे मनमोकळेपणाने हसले. कदाचित अनेक वर्षापासून असलेला ताण उतरल्यामुळे असे झाले असेल.